हो मित्र हो, मी आज तुम्हाला फळबागविषयी माहिती सांगणार आहे. आपण मुख्यत्वे करून आंबा फळ पिकाची लागवड जास्त करतो आणि आंबा हे प्रदीर्घ कालावधीकरता लागवड करणारे पीक आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला आंब्याची माहिती घेऊ. आंब्याच्या आपण ज्यावेळेस त्याचा रस करतो त्यावेळेस त्या जे कोळी राहतात त्या कोळी बाजूला काढून ठेवायच्या. उन्हात छान वाळवायच्या. उन्हात वाळवल्यानंतर त्या आपले हे राहते राख राख राहते, राखेमध्ये भिजवून ठेवायच्या आणि त्या एका गोणपाटामध्ये भरून त्या व्यवस्थित ठेवल्यानंतर आपण त्या लागवडीकरता उपयोगात आणायच्या. इकडे शेती तयार करताना आपल्याला मध्यम शेती पाहिजे, म्हणजे मध्यम प्रतीची, जास्त हलकी नको आणि भारी पण नको. मध्यम प्रतीची जर शेती जमीन असेल तर आपण 3x3x3चे खड्डे करायचे. 3x3x3 म्हणजे 3 फूट म्हणजे 1 मीटर. तो थोडंफार कमी जास्त प्रमाण होते त्याचं. 1 मीटर 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल अशा प्रकारची जमीन खड्डे करायचे. खड्डे केल्यानंतर आपलं 2.5 एकर शेत जर असलं, 2.5 एकर शेतामध्ये आपल्याला लागवड करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला 10 मीटर 10 मीटर बाय 10 मीटरवर खड्डे करायचे. 3x3x3चे खड्डे करायचे. 2.5 एकर शेतामध्ये आपले 100 खड्डे होतात, म्हणजे 100 झाडं आपण त्याच्यामध्ये लागवड करू शकतो. खड्डे केल्यानंतर ते पूर्ण त्यामधील माती काढून ठेवायची. माती काढून बाजूला केल्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये आपण शेणखत, झाडांचा पालापाचोळा, जनावरांच्या समोरचा कडबा वगैरे कुटार हे सगळं भरून तो खड्डा व्यवस्थित भरून घ्यायचा. आणि व्यवस्थित भरल्यानंतर आपण जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला की या ज्या कोळी राहतात त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये 4 कोळी लावायच्या. 4 कोळी लावल्यानंतर 4 कोपऱ्यामध्ये, त्या खड्ड्याच्या 4 कोपऱ्यामध्ये 4 कोळी लावल्यानंतर आपल्याला जुलैमध्ये पाऊस आला की त्याची कोळी त्या रुजतात. रुजल्यानंतर आपल्याला निदान त्यातील 2 झाडं तरी मिळतात. 2 झाडे आपण वर्षभर त्याची जोपासना करायची. जोपासना केल्यानंतर वर्षभर 1 वर्षाचे झाल्यानंतर त्याची जी उंची राहते, उंची 1 फूट ते 1.5 फूट उंच होते. पुढील वर्षी आपल्याला मग त्या कोळीच्या याच्यावर हापूस आंब्याचे जे कलम करायची असेल तर हापूस आंब्याची कलम आपण हापूस, लंगडा, दशेरी, पायरी, देवगड अशा भरपूर याच्यामध्ये मिळतात, आपल्याला कांड्या मिळतात. ती कांडी 8 दिवस अगोदर डिफोलिएट करायची, म्हणजे 6 इंचची जी फांदीवरील पाने काढायची. आणि या शनिवारी जर आपण ते काढले पानं तर पुढच्या शनिवारी तिचं कलमीकरण, आपण ज्या कोळीपासून हे झाड तयार केले आहे त्याच्यावरती कलमीकरण करावे. कलमीकरण केल्यानंतर ती 20 ते 25 दिवसामध्ये आपल्याला नवीन पालवी फुटते आणि नवीन पालवी फुटल्यानंतर त्याची वाढ चांगली होते. मित्रहो, या 10x10 मीटरच्या याचा एक फायदा असा आहे की आपण मधल्या गॅपमध्ये मूग, उडीद, सोयाबीन, तूर, तीळ इत्यादी पिके लावू शकतो आणि आपल्याला हे पिकं घेता येतात आणि आंब्याची पण जोपासना करता येते. तेव्हा मी पुढील भागामध्ये त्याच्यावरील रोग, कीड, खतं कोणते द्यायचे, त्याच्या संरक्षणासाठी तुराट्या ज्या राहतात, तुरीचा निरगुडी, त्याच्या कणग्या तयार करायच्या. कणग्या तयार केल्यानंतर त्याची व्यवस्थित जोपासना कशी करायची, तसेच पाणी कसे द्यावे या बाबतीत मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन. तेव्हा तुर्तास आता ही माहिती मी दिलेली आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि माझे नवीन व्हिडिओ पाहण्याकरता
तुम्ही तयारी करू शकता. धन्यवाद.